एक महिला तिच्या नवऱ्याचा खून करते आणि खुनाचं कारण असं आहे की जे ऐकून तुमच्याही अंगाला दरदरून घाम सुटेल. हे केल्यानंतर, खून केल्यानंतर ती महिला आपल्याच घरामध्ये तब्बल 18 तास आपल्या स्वतःच्या नवऱ्याचा मृतदेह, ज्याच्यासोबत तिने 7 फेरे धरले होते, तिने आणाभाका घेतल्या होत्या, आयुष्यभर एकत्र सुखाने नांदण्याचं वचन दिलं होतं, अशा महिलेने आपल्या नवऱ्याचा मृतदेह तब्बल 18 तास आपल्याच घराच्या एका खोलीमध्ये लपवून ठेवला. इतकं काय कारण होतं? या नवऱ्याला तिने का मारलं होतं? 18 तास मृतदेह आपल्याच घराच्या खोलीमध्ये का बंद करून ठेवलेला होता? या सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या क्राईम स्टोरीमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव वैभव आणि कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी ही घटना घडलेली आहे नाशिकमधल्या वडाळा या भागामध्ये. इथे मृत व्यक्ती आहेत वसंत सातपुते. आता हे जे वसंत आहेत यांचा जो विवाह आहे, लग्न आहे, हे हसीना शेख नावाच्या या महिलेसोबत झालेला आहे. यांचा सुखी संसार सुरू होता. दोघेही एकत्र नांदत होते, सुखाने राहत होते. परंतु काही काळानंतर वसंत यांना व्यसन लागलेलं होतं, ते म्हणजे दारूचं. आणि दारूच्या व्यसनापायी ते त्यांची जी कमाई होती, ही कमाई आपल्या दारूच्या व्यसनापायी खर्च करत होते. घरामध्ये हळूहळू त्यांचं लक्ष देणं बंद झालेलं होतं. आणि मग या सगळ्याचा परिणाम म्हणून हसीना जी आहे हिची देखील चिडचिड व्हायला लागलेली होती. तिला आपल्या नवऱ्यावरती राग येत होता आणि आपल्या नवऱ्याला देखील ती समजवण्याचा प्रयत्न करत होती. तरी देखील आता दारूचं व्यसन असं असतं की या व्यसनामधून हळूहळू हे व्यसन वाढत जातं आणि घरामधला येणारा जो पैसा आहे, हा पैसा या व्यसनापायी जात असतो आणि घरातले जे खर्च असतात, हे खर्च देखील आहेत तसेच राहिले असतात किंवा या खर्चांमध्ये हळूहळू वाढ होत असते. संसारामध्ये अनेक गोष्टींचे खर्च लागतात आणि आजकालच्या काळामध्ये घरामध्ये खाणारी तोंडं 4 असतात, 5 असतात आणि कमवणारा मात्र 2च हात असतात आणि याच्यातूनच घरामध्ये खऱ्या अर्थाने क्लेश सुरू होतो. आता ज्या घरांमध्ये कुटुंब प्रमुख दारू पित असतील आणि दारूतला जो पैसा आहे, हा त्यांच्या कमाईचा पैसा दारूवरती खर्च करत असतील, तर त्या घरामध्ये काय परिस्थिती होत असेल हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याच्याचमुळे आपल्या ज्या क्राईम स्टोरी असतात, या क्राईम स्टोरीमधून आपण नक्कीच दरवेळेला काही ना काही शिकत असतो. हरकत नाही, आपण मुख्य विषयाकडे वळूया. याच्या दरम्यानी आता यांचा संसार सुरू असतानाच, व्यसन सुरू असतानाच हसीना जी आहे, हसीनाचं ओळख साहिल शहा नावाच्या एका तरुणाशी झालेली आहे आणि आता यांच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये होत असतं. साहजिकच आहे, घरामध्ये असणारे वाद आणि मग त्याच्यामधून एका तरुणाची झालेली ओळख, ओळखीचं रूपांतर झालेलं प्रेम आणि मग प्रेमामधून भेटीगाठी, चर्चा, एकमेकांना गिफ्ट वस्तू देणे, या सगळ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये सुरू झालेल्या होत्या आणि साहिल देखील आता पुरता हसीनाच्या प्रेमामध्ये गुंफलेला होता, गुंडाळलेला होता. पण आता खऱ्या अर्थाने अडचण होती ती म्हणजे वसंत यांची. वसंत या दोघांमध्ये उभा होता आणि जोपर्यंत हा जो वसंत आहे, हा वसंत त्यांच्या आयुष्यामध्ये आहे, तोपर्यंत त्यांचं जे प्रेम आहे, हे प्रेम जाहीररित्या काहीच होऊ शकत नव्हतं. त्यांचं लग्न देखील करणं शक्य नव्हतं आणि मग या कारणासाठी म्हणून वसंत यांचा खऱ्या अर्थाने अडथळा हसीनाला आणि साहिल या दोघांनाही वाटत होता. याच्याच माध्यमातून मग त्यांनी काय करायचं ठरवलं की आता आपण हा आपला नवरा जास्त काळ आपण सहन करू शकत नाही. या कारणासाठी मग यांनी एक नियोजनबद्ध असा कट आखलेला आहे आणि या कटाचा भाग म्हणून आता आपण अनेक क्राईम स्टोरी बघतो. याच्यामध्ये गुन्हेगारांचा तपास या आजच्या काळामध्ये AIच्या जगामध्ये लागतोच लागतो. तुम्ही गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, पोलिसांपासून तुम्ही किती पळण्याचा प्रयत्न करा, कितीही फुलप्रूफ प्लॅनिंगनी खून करा, तरी देखील गजाआड जाणं ही काळाची म्हणजे काय म्हणू शकतो, ही अटळ आहे, काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे. तरी देखील हे सगळं माहिती असताना सुद्धा अनेक गुन्हेगार अशा मार्गाला जात असतात. ठीक आहे, तारीख होती 5 ऑगस्ट 2026. या दिवशी हसीना आणि साहिल या दोघांनी मिळून वसंतना संपवायचा ठरवलेला आहे. त्याप्रमाणे मग यांच्या घरामध्ये हा जो साहिल आहे, हा देखील आलेला आहे आणि मग त्यांचं भांडण जुंपलेलं आहे.
वसंत यांच्यासोबत हसीना आणि साहिल हे दोघेही भांडायला लागलेले आहेत. वसंत हे देखील त्यांना त्या भाषेमध्ये त्यांचा प्रतिकार करत आहेत. त्यांना त्यांच्या शब्दाला शब्द वाढत गेलेला आहे आणि त्या परिस्थिती अशी तयार झालेली आहे. होते काय की वसंत यांना मारण्याची यांची तयारी झालेलीच होती. त्याच्यातून मग गळा चिरून त्यांना ठार मारलेला आहे. काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यामध्ये वसंत पडलेले आहेत आणि त्याच ठिकाणी ते निश्चित पडलेले आहेत. त्यांचा खून झालेला आहे. आता पुढे करायचं काय? कारण हा जो खून लपवणं असतं इतकं सोपं काम नसतं, सहज शक्य नसतं, दिवसाढवळ्या तर अजिबात शक्य नसतं. त्याच्यामुळे हे जे गुन्हेगार आहेत यांनी काय केलेलं आहे की हा जो मृतदेह आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच घराच्या एका खोलीमध्ये लपवून ठेवलेला आहे आणि योग्य संधीची ते वाट बघत होते की हा जो खून आहे आपण कसा पचवायचा, पोलिसांच्या नजरेपासून किंवा इतर जी मंडळी दिवसाढवळ्या फिरत असतात यांच्यापासून हा खून कसा लपवायचा, याच्यासाठी यांचे नियोजन सुरू झालेलं आहे. आणि मग साहिलने आपले जे 2 साथीदार आहेत यांना साथीदारांना देखील बोलवून घेतलेलं आहे. आता अजून एका गोष्टीची कमाल वाटते की अनेक मंडळी ही अशी असतात की त्यांना हे माहीत असतं की आपण या खुनाच्या गुन्ह्यामध्ये मदत जरी केली तरी देखील आपल्यावरती चार्जशीट लागणार आहे, आपल्याला देखील कायद्याच्या मार्फत शिक्षा होणार आहे, कारण आपण या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आपण मदत केलेली आहे. तरी देखील अशी काही मंडळी असतात ज्यांच्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा भाग नसतो. ही मंडळी पोलिसांकडे जाण्याच्या ऐवजी आपला मित्र आहे, त्याने गुन्हा केला आहे तरी देखील त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात आणि मग या गुन्ह्यामध्ये तेही देखील अडकत असतात. आणि ह्याचे 2 मित्र साथीदार त्यांच्या मदतीला आलेले आहेत आणि मग एक इर्टिगा गाडी त्याने आणलेली आहे. वसंत यांचा मृतदेह त्यांनी गोणीमध्ये कोंबलेला आहे आणि मग तो घेऊन त्यांची गाडी कसाऱ्याच्या दिशेने निघालेली होती आणि मग एका घनदाट जंगलामध्ये त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह या मंडळींनी फेकून दिला. आता हा मृतदेह फेकून दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण सुटलो, आपलं काम झालेलं आहे आणि मग तिथून ते मागे आलेले आहेत. आपल्या घरामध्ये काहीच झालेलं नाही अशा पद्धतीने हसीना वावरत होती. हसीना दुसऱ्या दिवशी उठलेली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये वसंत बेपत्ता झाल्याची तक्रार तिने स्वतःहून दिलेली आहे आणि आता मग पोलिसांचा तपास सुरू झालेला होता. आता पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमधून काय सुटतं, तर पोलिसांच्या नजरेमधून काही सुटत नाही आणि AIच्या जगामध्ये CCTVच्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत. तुम्ही वाचू शकत नाही. पोलिसांच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कॉल डिटेल रेकॉर्ड सारख्या गोष्टी देखील असतात. आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वसंत बेपत्ता झालेले आहेत याच्या अनुषंगाने तपास सुरू केला. आता पोलिसांना इथपर्यंत माहिती नव्हतं की त्यांचा खून झाला असेल. आता पोलिसांच्या तपासाची जी सुई आहे ही त्यांची बायको हसीना हिच्याकडे वळलेली आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले. त्याच दिवशी साहिल, ज्या दिवशी त्यांचा गायब झालेले होते त्या दिवशी साहिल याच्यासोबत बऱ्याच वेळेला तिचं फोन झालेला होता किंवा व्हॉट्सअप चॅट झालेलं होतं इत्यादी पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्याच्यामुळे मग तिला पोलिसांनी तातडीने अटक केली. अटक केल्यानंतर मग तिच्यासोबत चौकशी केली आणि मग चौकशी जी असते ती पोलिसांची चौकशी अत्यंत कडक असते आणि भले भले निर्डावलेले गुन्हेगार देखील पोलिसांच्या या चौकशीपासून वाचू शकत नाहीत आणि त्यांचं जे गुन्हा केलेला असेल हा गुन्हा कबूल करावाच लागतो. जे सत्य आहे ते पोलिसांसमोर सांगावंच लागतं. तशा स्वरूपाची यंत्रणा पोलिसांकडे असते. म्हणून आपण गुन्हा करताना कुठल्याही प्रकारे गुन्ह्याला साथ देताना आपण विचार केली पाहिजे. आणि आता तिने हा गुन्हा कबूल केलेला आहे. गुन्ह्यामध्ये हा गुन्हा कसा घडला, त्यांना गळा कसा चिरला, त्यांचा हा खून लपवण्यासाठी त्यांना तिथे घेऊन गेलेले होते. या ठिकाणी पोलीस देखील तिथे गेलेले आहेत आणि मग कुजलेल्या अवस्थेतील वसंत यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे. आता ही जी सगळी सत्य घटना आहे ही घटना 24 ते 48 तासामध्ये मग पोलिसांनी या सगळ्या गोष्टींचा तपास देखील केलेला आहे. गुन्हेगारांना वाटत होतं की आपण या गुन्ह्यापासून, हा गुन्हा केल्यानंतर आपण याच्यापासून सुटका करता येईल. आता याच्यापासून खरं तर ही जी अशा घटना ज्या ठिकाणी घडतात किंवा या घटनेमध्ये इन्व्हॉल्व झालेली जी लोक असतात त्यांनी काय केलं पाहिजे, खरं तर यांनी एकमेकांपासून लांब राहिलं पाहिजे होतं. त्यांना संपवण्याच्या ऐवजी, त्यांना ठार मारण्याच्या ऐवजी जर का हसीनाने त्यांच्यापासून ती लांब गेली असती किंवा त्यांच्यापासून यशस्वीरित्या घटस्फोट घेतला असता,
कायदेशीर प्रक्रियेमध्ये ती गेली असती तर मग साहिल आणि हसीना यांना जर लग्न करायचं असेल तर त्यांनी देखील लग्न करू शकले असते किंवा त्यांचा देखील संसार सुखाने झाला असता आणि वसंत हे देखील त्यांच्या आयुष्यामध्ये जसं राहायचं होतं तसं राहिले असते आणि अत्यंत यशस्वी पद्धतीने हा तिढा सुटला असता. पण तसं न करता कायद्याला बाजूला ठेवून कायदा आपल्या हातात घेतल्यामुळे एखाद्याचा जीव संपवल्यामुळे काय गोष्टी घडू शकतात तर फक्त आणि फक्त जेल आणि पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही जी सगळी घटना आहे, ही संपूर्ण घटना माध्यमांमधून ज्या प्रकारे आलेली होती त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांचा तपास अजून देखील सुरू आहे. याच्यामध्ये अजून धागेदोरे आपल्या सगळ्यांच्या समोर येऊ शकतात. आपण मात्र अखंड सावध राहूया. आपल्या बाबतीमध्ये, आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी आपण काय केलं पाहिजे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या सत्य घटनेसह. आपण आपल्या चॅनलवरती अशा स्वरूपाच्या सत्य घटना घेऊन येत असतो. त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून लेटेस्ट अपडेट देखील आपण मिळवत राहा. धन्यवाद.